या खाली या खाली मंगल हृदय भगवान ओरिजिनल लावून इथे बघा कॅमेरा आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होत आहे. भगवते सरा वासरस्तो एवंगण विशिष्टायाम शुभम मम आत्मनाः स्मृती पुराणोक्त पाणी सोडून द्या. पुन्हा एकदा नमस्कार करा. एक फुल वाहा आणि दादा काय बोलतोय इथे समोर बघा काका लक्षच नाही माझ्याकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व आणि सर्व मान्यवरांचे मी लोखंडे गव्हाणे आणि सांगडे परिवारातर्फे खूप खूप स्वागत करते, अभिनंदन करते. माझे आईवडील आणि माझे धीर बाळू यांना सतत स्मरणात घेऊन आज आपण नवजीवन हॉस्पिटल, सुखकर्ता मेडिकल आणि माऊली लॅब या तीनही तुमची सेवा करण्यासाठी जे हे कार्य आज आयोजित केलेले आहे, या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलात. सर्वांचे खूप 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 धन्यवाद. हा कार्यक्रम करत असताना आजचे जे डॉक्टर आहेत, माझा मुलगा रोहन लोखंडे, याची इच्छा होती की मी गावाकडेच आपल्या लोकांची सेवा करावी, म्हणून हा सगळा अट्टाहास. त्याला म्हणलं मी की तुला जर तिकडे थांबायचं असेल तर थांबू शकतो, तिकडे सर्व्हिस करायची असेल म्हणजे तुला जर तिकडे सेवा करायची असेल तर करू शकतो. पण त्याची एकच इच्छा होती की नाही, मला आपल्या गावातच सेवा करायची आहे. तर डॉक्टर रोहन आणि डॉक्टर पूजा या दोघांना आपली सर्वांची सेवा करण्याची संधी आपण धामणगावकरांनी आणि धामणगाव परिसरातील इतर गावकऱ्यांनी त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच मी आज या मध्ये सांगते. आणि हे जे काही झालेलं आहे, तुम्ही जे पाहताय सगळं, हे सगळं वैभव हे फक्त माझे सासरे जित्यांना लोखंडे यांचं आहे. आम्ही सगळे जे काही आहोत ते सर्व श्रेय अण्णांना जातं, एवढंच मी सांगते. आणि या डॉक्टर, मेडिकल आणि लॅब यांना सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी, एवढीच इच्छा मी पूर्ण करते. आणि आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावे, एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत, अभिनंदन आणि धन्यवाद.
धन्यवाद पुष्पाताई. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामराव बाबुंड, प्राचार्य डॉक्टर हरदासजी विलाते सर, या ठिकाणी लोखंडे परिवारासोबतीने होत असलेल्या या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. आदरणीय जोडे साहेबांचा आगमन आहे. त्याचप्रमाणे उर्वरे महाराज, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील डॉक्टर वारे साहेब, त्याचप्रमाणे शिंदे महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणार आहेत. मी आमच्या आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या वतीने, त्याचप्रमाणे कडा ग्रामस्थांच्या वतीने म्हटलं तरी हरकत नाही, मी या ठिकाणी या उपक्रमासाठी, या हॉस्पिटलसाठी शुभेच्छा देतो. मी असं म्हणणार नाही की याच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट येऊ, परंतु सर्व पेशंटला आपण किती जरी सांगितलं आरोग्याची काळजी घ्या तरी ते प्रत्येकाच्या दृष्टीने शक्य नाही. अनेक तज्ज्ञ आपल्याला त्या ठिकाणी सल्ला देत असतात. सल्ला एवढा मोठा असतो की आपलं काम करावं, आरोग्याची काळजी घ्यावी, अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येकाच्या समोर निर्माण होतो आणि आरोग्याची काळजी घेणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. आणि अशा प्रसंगी डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची आपल्याला गरज पडते. तर ती पडावी का न पडावी हा प्रश्न वेगळा आहे, परंतु त्यांच्या हाताला त्या ठिकाणी चांगला गुण यावा अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर सातूजी फुगे या ठिकाणी शुभेच्छा देतील आणि मग मान्यवरांच्या शुभार्थे कापले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुत्व सम्राट, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या सर्व महापुरुषांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होऊन मी माझ्या शुभेच्छांना नेते मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय समाजसेवक गोगर काका, त्याचप्रमाणे धामणगाव आणि पंचक्रोशीतील लोकप्रिय नेतृत्व माननीय संजयजी नाना गाडवे काका यांच्यासह उपस्थित असणारे सर्व सरपंच मंडळी, उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरिता या सर्व ज्येष्ठांच्या समोर मला बोलण्याची संधी या ठिकाणी हॉस्पिटलच्या मालकांनी दिलेली आहे, त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. खर तर या ठिकाणी बोलण्याची संधी केवळ रुग्णसेवक या नात्यानं मला पुरेशी वाटते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं काम करत असताना मला सांगायला आनंद होतो, ज्या वेळेसपासून सत्ता परिवर्तन झालं आदरणीय साहेब, तेव्हापासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं काम मंगेशजी चिवटे सर, जे माझे गुरु आहेत, यांच्या सोबत मी करतो. आणि मागील 1 वर्ष 10 महिन्यामध्ये परवा दिवशी माझा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं द्विवार्षिक अहवाल सादर केला. वाढदिवसाच्या निमित्त असतं आपण मागे नेमकं काय केलं हे पाहण्याचं, तर त्यामध्ये 124 रुग्णांना 1,60,00,000 रुपयांचं वाटप झालेलं होतं. आणि यामध्ये प्रामुख्याने वाटा होता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा. परंतु यामध्ये मला हे इथं सांगण्याचं प्रामुख्यानं हे गरजेचं वाटतं, ज्या वेळेस मी या धामणगावचा भूमिपुत्र आहे, या आष्टी तालुक्याचा भूमिपुत्र आहे, बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, तेव्हा साहजिकच महाराष्ट्रभरामध्ये काम करत असताना काही का होणार उत्तर माप हे आपल्या भूमीला जातं. आणि या 1,60,00,000 रुपयाचे वाटप झाले, त्यामध्ये मोस्टली वाटा हा आष्टी तालुक्याचा आहे आणि येथील गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक फायदा झालेला आहे, हे मला आवर्जून इथं सांगावं वाटतं. यासोबतच हे या ठिकाणी सांगणं याकरिता गरजेचं आहे, आज
हे नवजीवन हॉस्पिटल जे आहे ते माझे मित्र डॉक्टर रोहनजी लोखंडे आणि डॉक्टर पूजाताई लोखंडे यांच्या माध्यमातून सुरू होत आहे. आज हे हॉस्पिटल किती वेळचं आहे? 10 बेडचं हॉस्पिटल आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला 30 बेडचं हॉस्पिटल पाहिजे आणि मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो पुढील वर्षभरामध्ये हे 10 बेडचं एक्सटेन्शन आपण निश्चितपणानं 30 बेडचं करावं आणि ज्यावेळी तुम्ही 30 बेडचं हॉस्पिटल हे करणार आहात त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला हे नवजीवन हॉस्पिटल अंगीकृत करण्याची जबाबदारी हे मी घेतो. जेणेकरून या पंचक्रोशीमध्ये येथील असणाऱ्या गोरगरीब रुग्णांना त्याचा डिरेक्ट लाभ. अधिक सर्व बोलता केवळ शेवटचं एक वाक्य सांगतो. रोहन दादा, ज्या वेळेस तुम्ही रुग्णांवरती उपचार करणार आहात, रुग्णसेवा हेच नाव आपल्यासाठी पुरेसं आहे. सो त्यामुळे जो कोणता व्यक्ती आपल्याकडे येणार आहे, पुरुष असेल तर ते आपले आजोबा आहेत, ते आपले काका आहेत, ते आपले मामा आहेत. जर लेडीज असेल की आपली आत्या आहे, मावशी आहे, आजी आहे, या नात्यानं त्यांच्याकडे पहा आणि त्यांची सेवा करा. कारण सध्या महाराष्ट्रभरामध्ये मेडिकल सेक्टरचं जे नाव आहे ते निश्चितपणाने चांगलं आहे, परंतु जर थोडंफार काही 19-20 असेल तर ते सुद्धा सुधारण्याचं काम आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर मंडळींनाच करायचं आहे. आणि त्या निमित्तानं मी हक्कानं सांगतो की या सर्वांकडे पाहताना आपण कोणतं ना कोणतं तरी नातं जोडा आणि मग ही सेवा करा. आणि जिथे कुठे अडचण येईल तिथे मात्र केवळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच नाही तर धर्मादाय योजना असेल, महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना असेल किंवा खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मदत असेल किंवा हे काहीच नाही झालं तर विनामूल्य सवलती असतील, या सगळ्यांसाठी मी तुमच्या कायम पाठीशी असेल एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साधूजी. माझ्यासारखं आपण यांना फोटोग्राफी घेता पुढे करत पॉईंट नाही. मग घरी जाऊन घेऊन जाण्याऐवजी म्हटले इथे ठेवूया. काल सकाळी हे 2-3 जण शुभेच्छा देते. आता सगळं काय शार्दूलने सगळं सांगून टाकले कसे पेशंट आणायचे, पुढे सुविधा द्यायच्या, कोणाला काय करायचंय. त्यामुळं किंवा डॉक्टर ठरवते याच्याचा पुन्हा भांगड होईल. मी जर म्हणलं एवढे मी गेलो म्हणून त्याने आमचं कसं काय केलं, त्याच्यामुळे ती गडबड नको. तुम्ही ठरवा लाऊडस्पीकर कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही. ते आता भांगडे चालू आहे सध्या. त्याच्यामुळं जास्त न बोलता बबन महाराजांनी जे सांगितलं की यांच्या हातातून रुग्णांची सेवा घडावी तेच खरं आहे. धामणगाव बाजारपेठ आताच चांगले सरपंच आमची चर्चा झाली की धामणगाव हे तालुक्यामध्ये आष्टीकडा आणि धामणगाव हे 3 नंबरचं गाव बाजारपेठेने एवढं मोठं झालंय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे माणसं इथं काम करतात. आणि ताईने जर सांगितलं की बाबा डॉक्टरची पेशाची पदवी प्राप्त करून नगर बीडला इकडे तिकडे जाण्याच्या ऐवजी आपल्या या मूळ गावी जन्मगावी गोरगरिबांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे प्रॅक्टिस सुरू करायची असा मुलाचा आग्रह आहे. त्यामुळं धामणगावाच्या वैभवामध्ये पुन्हा आणखीन भर पडलेली आहे. उद्धव बापू तुमच्या ठिकाणापेक्षा मारू नका. आता ह्या नॅशनल हायवेनी आणि एवढी मोठी बाजारपेठ झाली या धामणगावची सगळ्या क्षेत्रात. त्यामुळे डॉक्टरची सुद्धा जवळपास 8-10 हॉस्पिटल इथं आहे. परिसर मोठा आहे. इकडं मालेगावमध्ये पातळीपासून इथं बाजारपेठ फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाले. क्रांती झाली ज्यावेळेला आम्ही बारीक होतो त्यावेळेला राजकीय क्षेत्रामध्ये एवढं गाव होतं. एवढी लोकसंख्येने एवढा बाजारपेठ वाढला आम्हाला अभिमान वाटतो. काय म्हणलं काका, काय करायचं काका? तालुका नगर हे दवाखान्यापुरतच बोलतो. ते राजकारणाचं स्टेज नाहीये. त्याच्यामुळे मी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आमच्या धामणगावाच्या वैभवामध्ये जास्तीत जास्त भर पडली आणि
तसं नाही म्हणणार, पण कांद्या बटाटे जेव्हा पडला त्याचं नाही डोक्याला राग येईल. आम्ही लवकर तिथं कांद्या बटाट्याचं बाजारपेठेचं प्रयत्न चाललेले आहेत. ती गोष्ट लाऊडस्पीकरवर सांगण्यासारखी नाहीये, कारण कार्यक्रमाला पुन्हा राग येईल. ही पूजाताई आमचीच मुलगी आहे, माझ्या मित्राची मुलगी, त्यामुळे जास्त न बोलता मी आताच आमचा विषय झाला की पूर्वी डॉक्टर आणि कड्याला फक्त 2 होते, डॉक्टर गुंजा आणि डॉक्टर बुसकुटे, असे 2 मी ज्यावेळेला बारीक होते त्यावेळेला तुम्ही बऱ्याच असता त्यावेळेला. आता डॉक्टरांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, किती बी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, त्यामुळं जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या डॉक्टर जे होते त्यांनी आपल्या परिसरातल्या गोरगरिबांची सेवा केली पाहिजे, एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि शुभेच्छा न देता या दोन्ही लेकरांना आशीर्वाद देतो. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की यांच्या कुटुंबामधला 2 महिन्यापूर्वी बाळासाहेब स्लॅबवरून खाली पडून गोळी कुंडाला गेला. आमची मगाशी चर्चा झाली की तू जर बिचारा आज असता तर इतका आनंद झाला असता. डॉक्टरचे सुलके रोहितचे वडील, तेव्हा ती एक मायनस बाजू या कुटुंबात आज आहे. नाहीतर बाकी त्यांचे मामा, डेप्युटी म्हणजे उपायुक्त शिंदे साहेब असतील, डीटीएन असतील, हे सगळं पाया जडून हे शिक्षण क्षेत्रातून या कुटुंबाने, दोन्ही कुटुंबाने फार आदर्श घेण्यासारखं काम केलं आहे, एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि दोन्ही लेकरांना शुभेच्छा देऊन सांगतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करण्याचं सन्माननीय बाळासाहेब आजबे काका यांचं स्वागत मनोज गाडवे हे करतील. काकांना विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मनोज गाडवे विनंती आपण काकांचं स्वागत करायचं आहे. स्वागत मनोज गाडवे करत आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय विद्यार्थी भिजत साहेब माजी आमदार आपण या कलेचं आपलं स्वागत आपलेच कार्यकर्ते असणारे जुने डीटीएन लोखंडे हे करतील. अण्णांना विनंती आहे आपण सन्माननीय विद्यार्थी भिजत साहेब यांचं स्वागत करायचं आहे. शांत आणि गुलाबपुष्प खाली आले काय मेडिकल मध्ये गुलाबपुष्प ठेवले. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सामान्य उत्तरबापू दरेकर माझे शिक्षण समिती सभापती हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सुधा काका गव्हाणे हे करतील. सुधा काकांना विनंती आहे आपण उद्धव बापूंचं स्वागत करायचंय. सुधा काका गव्हाणे. दोन्ही काका धन्यवाद. यानंतर सन्मान्य डॉक्टर ईश्वरजी कसे साहेब आपण याकडे उपस्थित आहात. आपलं स्वागत सन्मान्य शिवाजी शिंदे साहेब हे करतील. साहेबांना विनंती आहे आपण स्वागत स्वीकारायचं आहे. आणि शिवाजी शिंदे साहेबांना विनंती आहे आपण डॉक्टर कसे साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय धनंजयजी वारे साहेब, सन्माननीय डॉक्टर धनंजयजी वारे साहेब यांचं स्वागत संपतराव सांगे होते. ओके. यानंतर सन्माननीय श्रीकांतजी सांगे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी सांगे साहेब यांचं स्वागत डॉक्टर रोहन लोखंडे करते. चला संपत डॉक्टर श्रीकांतजी सांगे साहेब यांचं स्वागत रोहन लोखंडे करते. आणि त्यानंतर सन्माननीय संभाजीनगरहून उपस्थित झाले सन्माननीय फडणवीस साहेब आणि सन्माननीय फडणवीस साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. हिरामन कोके सर यांना विनंती आहे आपण फडणवीस साहेबांचं स्वागत करायचं आहे. हिरामन कोके सर आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं वेळेअभावी आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार
शब्दसुमारानं गुलाबपुष्प देऊन स्वागत करते. लोखंडे परिवाराच्या सर्व तरुणांना सूचना आहे, आपण सर्वांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि यानंतर मी उद्धव बापूला विनंती करतो, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमचा आमचे महाराज आज या ठिकाणी नवजीवन हॉस्पिटल, सुखकर्ता मेडिकल व माऊली पॅथॉलॉजी लॅबचे आजच्या ठिकाणी आदरणीय धोंडे साहेब, मळकाका आजबे, विजय भाऊ भोला, शिंदे महाराज, डॉक्टर वारे, डॉक्टर कणसे आणि डॉक्टर सांगळे आणि आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे. निश्चितपणे हॉस्पिटलला नाव सुद्धा अतिशय सुंदर दिलेलं आहे, नवजीवन. पूर्वी आबांच्या काळामध्ये साधी इंजेक्शन न घेता ते माणसं जीवन जगत होते, पण आता डॉक्टर शिवाय जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि म्हणून धामणगाव हे एक आज मोठं बाजारपेठ निर्माण या ठिकाणी झालेली आहे. करोडो रुपयाची उलाढाल, कांदा असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय या गावामध्ये सुरू झालेले आहेत. आमचे मित्र बाळासाहेब निकम यांचे चिरंजीव सुद्धा चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे. अनेक हॉस्पिटल या गावामध्ये झालेले आहे. कारण आज माणसांना आजार एवढे झालेले आहेत, एका गावात जरी खेड्यात 2-3 हॉस्पिटल असले तर ते चालू शकतात. आणि म्हणून निश्चितपणे रुग्णांची सेवा करताना नुसता पैशाचा विचार न करता एक मानवी सेवा वृत्तीने डॉक्टर लोकांनी सेवा केली पाहिजे. आणि निश्चित आपल्या तालुक्यामध्ये सर्व डॉक्टर अशाच पद्धतीने सेवा करतात. निश्चितपणे सुबईच्या डॉक्टरांना देण्याची आज आवश्यकता नाही, कारण डॉक्टरला एवढे पेशंट आहेत, परंतु निश्चित आपण नंतर डॉक्टर एवढे पैसे घेतो, पण डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतात शिवाजीरावांना माहिती असेल. त्यांचा सुद्धा मुलगा डॉक्टर होईनच 1 वर्षानंतर. आणि म्हणून धामणगावकरांना अतिशय मोठं दालन या ठिकाणी हॉस्पिटल उभा केलेलं आहे. अतिशय वास्तू सुंदर अशी आहे. आणि म्हणून डॉक्टर लोखंडेंना सांगणार आहे की आपण या ग्रामीण मातीत जन्मलो आणि या ग्रामीण मातीची आपली जी नाळ आहे ती टिकवण्याचं काम तुम्ही या गावामध्ये केलं. कारण आपला मुलगा डॉक्टर झाला तर तो शहरामध्ये जातो, परंतु आज या गावातले बरेचसे मुलं डॉक्टर होऊन स्वतःच्या गावामध्ये, स्वतःच्या मातीमध्ये आपली रुग्णांची सेवा करण्याची त्यांची वृत्ती ही खरोखर अतिशय आनंददायी आहे. निश्चितपणे बाळूकाका म्हणले की आष्टी तालुका हा नगरकडे जोडा विजूभाऊंना सांगत होते, तर विजूभाऊ जे काही नगरकडे जाऊन देणार नाही, पण काका तुम्ही जर प्रयत्न केले तर आष्टी तालुका नानांची मागणी होती त्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना, तर तुम्ही निश्चित केली तर निश्चित आपल्या तालुक्याला सर्वसामान्य जनतेला त्याचा निश्चित फायदा होईल अशी मी या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि रुग्णसेवा करीत असताना एक प्रामाणिकपणा आणि डॉक्टर हुशार असण्यापेक्षा डॉक्टरच्या वाणीमध्ये अतिशय भिन्नता असली पाहिजे. बरेचसे डॉक्टर अतिशय हुशार असतात, परंतु त्यांचं बोलणं नीट नसल्यानंतर पेशंट म्हणतं मला बरं लागत नाही, पण काही डॉक्टर असे आहेत की त्यांच्या शब्दानेच पेशंट नीट होतं. याचं कारण म्हणजे त्या डॉक्टरचा रोग नसतो, तर पेशंटची जी मानसिकता असते त्या डॉक्टरबद्दल तशी होती की ह्या डॉक्टरकडे गेल्यावर मी बरा होतो. आणि काही कधी एका साध्या एमबीबीएस डॉक्टरपेक्षा साध्या डॉक्टरकडून सुद्धा काही पेशंट नीट होतात. आणि म्हणून डॉक्टरांनी एका भागामध्ये चांगली सेवा करावी. कधी पैसे असतील नसतील याचा एक विचार न करता आपण एक कमी अल्पशा दरामध्ये या रुग्णांना सेवा द्यावी. या ठिकाणी तुमच्या नवजीवन हॉस्पिटलला माझ्या दरेकर कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद बापू. या ठिकाणी सन्मान्य रविकाका प्रभे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्वागत चंद्रकांत लोखंडे साहेब करतील. तोपर्यंत विनंती आपण रविकाकांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सन्मान्य शिवाजीराव शिंदे साहेब आपला जिल्हाधिकारी धाराशिव या नगराचे आहे. आपण या ठिकाणी आपल्या भाषणाला शुभेच्छा द्यायच्या. सर्वांना नमस्कार. जास्त काही बोलत नाही,
फार झालेला आहे, ऊनही आहे. आपण सर्वांनी खूप वेळ वाट पाहिली. सर्वांना काही लोकांची काही गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा भाचा डॉक्टर रोहन आणि डॉक्टर पूजा त्यासोबतच माझी भाची रोहिणी आणि तिचे मिस्टर या सर्वांच्या कौटुंबिक एकत्रित समन्वयानं हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. सन्माननीय व्यासपीठ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि यापूर्वी माझ्या बहिणीनं तिथं मनोगत वास्तविकामध्ये व्यक्त केलंय. मान्यवरांचे काही भाषणही या ठिकाणी झालेले आहेत. अधिक न बोलता भाच्याने जी काही त्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या परिसरातील रुग्णांना सेवा देण्यासाठी हा उपक्रम ते राबवत आहेत. त्यांची मनोमन इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण हो अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि या परिसरातल्या सर्व रुग्णांची त्यांच्याकडून मनोभावे सेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य डॉक्टर ईश्वरजी कनसे सर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. मी डॉक्टर ईश्वर कनसे अहमदनगरमध्ये अपेक्षा मेडिकल मल्टी स्पेशालिटीमध्ये कार्यरत आहे. रोहनचा आणि माझा संबंध रोहनचे जे मित्र आहेत डॉक्टर ओमप्रकाश ते माझ्याबरोबर गेले 4 वर्षापासून म्हणून अहमदनगरमध्ये तेव्हापासून मी रोहनला पण ओळखतो. अतिशय कष्टाळू हुशार असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांनी ज्या आनंदोजी म्हणा किंवा इतर हॉस्पिटलमध्ये म्हणा एकदम मन लावून, म्हणजे असं नाही की 8 तास ड्युटी आहे आणि नंतर काय होत. भरपूर वेळेस इव्हनिंगच्या ड्युटीला रात्रपर्यंत थांबलेले हे मुलं आहेत. पेशंटचं काय होतंय काय नाही आम्हाला जशी दाखवली त्याच्यापेक्षा जास्त दाखवून काळजी हे डॉक्टरांनी घेतलेली. म्हणून त्यांच्या कौशल्याबद्दल बिलकुलही आम्हाला शंका नाही आहे. एकदम कुशल आपण म्हणू डॉक्टर पेशामध्ये धामणगावकरांना लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि तेच एकदम चांगली वैद्यकीय सेवा आपल्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. पहिल्यापासून गावासाठी काहीतरी करायचं हे नगरमध्ये आल्यापासून त्यांच्या मनातच होतं आणि एकदम चांगलं हॉस्पिटल टाकलंय हे धामणगावकरांसाठी एक भाग्यपूर्ण गोष्ट आहे. माझी त्यांना शुभेच्छा राहील आणि माझी वाई आहे धामणगावकरांना की निश्चित लोखंडे डॉक्टरांकडनं तुम्हाला योग्य आणि एकदम फास्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध राहील. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर डॉक्टर श्रीकांतजी सांगळे सर हे या ठिकाणी शुभेच्छा देतील. डॉक्टर श्रीकांतजी सांगळे सर. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठ डॉक्टर रोहन आणि पूजा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांना इथून नेहमीच सहकार्य आणि राहील त्याची मी खात्री देतो. तसं खेड्यागावाच्या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करणं हे फार मोठं हे की बऱ्याच जणांना हे असतं की शिक्षण बाहेर झालेलं असतं, मोठं झालेलं असतं, खेड्यात जाऊन राहायचं हे सगळं ॲडजस्ट करून खेड्यात प्रॅक्टिस करायला एक वेगळी बाब शिक्षा लागते की त्यांनी दाखवून केलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तिथं तालुक्यामधल्या लोकांना त्यांचा नक्कीच फायदा होईल. चांगली सेवा दिली एवढे बोलून आधी सत्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर डॉक्टर धनंजयजी वाले साहेब आपण या ठिकाणी शुभेच्छा देत आहात. आपल्या आनंद सोहळ्याच्या उत्सुकतेची डॉक्टर परिवार सांगणे परिवार आपण तुम्ही इथे घेतलं. मला जे बोलायचं होतं ते बोलला साहेबांनी ऑलरेडी सांगितलं की
शाळेत असताना एक धामणगावची माझी ओळख होती. शाळेच्या कडे 2-4 टपऱ्या 2-4 घरं आणि बाकी सगळं मोकळं काम. आज धामणगाव हे सगळ्याच अंगानं सामाजिक आर्थिक लोकसंख्या पूर्ण राहणीमानाच्या दृष्टीकोन सगळ्याच दृष्टिकोनातून वाढलेला आहे. आणि त्यामुळे धामणगावच्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये एक गरजही वाढली ती म्हणजे आरोग्यविषयक सेवा. मी जेव्हा नगरमध्ये बसून एखाद्या पेशंटबद्दल विचार करतो आणि माझा पेशंट असा बहुसंख्य कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. धामणगाव सारख्या ठिकाणी एखाद्या पेशंटला तुम्हाला एखादा आजार आहे हे सांगण्यापेक्षा धामणगावमध्येच तुम्हाला एखादा आजार नाहीये हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण इथल्या पेशंटला एखाद्या गोष्टीसाठी नगरला जाणं भले मग ते 1 दिवसासाठी का असेल डॉक्टरांकडे जा, उपयोग वाट बघा, तपासण्या करा, परत या 1 दिवस जातो. त्या 1 दिवसामध्ये त्यांच्या अनेक अडचणी असतात. सकाळी दुधाच्या धारा काढायच्या असतात, चारा टाकायचा असतो, वरती ढग घालायला असतं, कापणी करायची असते, नांगरणी करायची असते आणि त्यावेळेस जर ती गोष्ट नाही घडली तर तो हंगाम, ते जनावर, ती सगळी आर्थिक गणिते ती कोलमडतात. यासाठी जी लोखंडे सरांनी इथं जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती सुविधा ही फार महत्वाची आहे. इथे लोकांचे उपचार होणं हा तर फार महत्वाचा सुद्धा आहे, ते तर उत्कृष्ट प्रकारे करतीलच. परंतु आज तंत्रज्ञानामुळे भरपूर आदान-प्रदान माहितीचं होतं. आम्हाला कुणी कधी ECG पाठवतं, कधी कोणी CT स्कॅन पाठवतं, कधी कुणी सोनोग्राफी पाठवतं. यामध्ये समजा आमच्या संवादातून त्या पेशंटला धामणगावमध्ये हे औषधं घेऊन बघा, ही तपासणी करून बघा, मला वाट बघा, या गोष्टी झाल्यामुळे नगरची चक्कर जर वाचत असेल तर आपल्या शेतीप्रधान भागामध्ये पेशंटचा जो वेळ खर्च वाचणं हे फार महत्वाचं असतं. त्या दृष्टिकोनातून धामणगावमध्ये लोखंडेसरांनी जी उपलब्धी करून दिली आहे ती फार महत्वाची आहे. दुसरी गोष्ट सरांनी विशेष म्हणून बोलतो की त्यांच्याकडनं धामणगावकरांना आव्हान आहे त्यांच्याकडनं सेवेची अपेक्षा करा, पण सक्तीच्या समाजसेवेची अपेक्षा नका करू. डॉक्टर पेशंट नातं आहे ना हे मायलेकरच्या फार सुंदर नातं आहे. माझे आजोबा जुन्या काळामध्ये बरेच लोक आठवण सांगतात की लेकरू घेऊन आले, पायावर टाकलं आणि म्हटले जगलं तर तुमचं मेलं तर असतं. कारण त्यावेळेस परिस्थिती कशी होती, तुलनात्मक दृष्ट्या जीवाचं मन कमी होतं. 8-10 प्रेग्नन्सी 8-10 डिलिव्हरी हे कॉमन असायचं, कारण त्याच्यापैकी जगायचे 2-3 लोक. त्यामुळं बैलाने खूप असं पोटामध्ये जीव गेला, विहिरीत पडले, श्रम लागला, यामध्ये जीव जाणे हे फार कॉमन होतं. आज परिस्थिती बदलली आहे. आज ते जीवाचं मोल वाढले. उदाहरणार्थ मी म्हटलं की पूर्वी 8-10 प्रेग्नन्सी यायच्या, आज हंगामार जो हा प्रकार आलेला आहे त्यामुळे त्या जीवाचं मोल वाढलंय, सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, लोकांचं आयुष्यमान वाढलंय. एक साधारण 1991च्या लोकसंख्या गणनेप्रमाणे भारतीयांचं ॲव्हरेज आयुष्यमान 67 होतं, आज ते 78 झालेलं आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामधला मानसिक ताण सुद्धा वाढलेला आहे की एका पेशंटला उपचार करणं हे भलेही उपचार करणं हे दाखवा म्हणून दाखवू शकत नाही, ती सेवा आहे, ते काय उत्पादन नाहीये. परंतु ते करताना आपलं तन मन हे पूर्णपणे तिथं जोडलं जातं. समजा उदाहरणार्थ लोखंडाकडे एक पेशंट इथे सलाईन लावून जरी घरी गेले, डोक्यातून पेशंट नाही निघत. सो दोन्ही बाजूनी या परिस्थिती बदललेली आहे. आणि झाले काय की पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये डॉक्टर हा नेहमी चाकाखिळा असतो आणि पेशंट हा नेहमी फुटलेला असतो. म्हणजे ही परिस्थिती का आली याच्या पोलात शिरणार नाही, कारण की कोंबडी अधिक अंडा अधिक यासारखं येते. तू कोणाची हे करू सांगू शकत नाही, पण ती परिस्थिती आहे. आणि डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा समाज माणसाचा निगेटिव्ह झालेला आहे, परंतु परिस्थिती तशी नसते. त्यामुळे तुम्ही लोकडाऊनकडनं योग्य सुविधा, योग्य उपचार, आवश्यक उपचार आणि योग्य दरामध्ये
कशी अपेक्षा ठेवा हे झालं धामणगावकरांसाठी. तेच दोन गोष्टी मी लोखंडे डॉक्टरांना आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे एका बाबतीत तुम्ही आदर्शी व्हा, आवडत व्हा लोक जोडण्यामध्ये. ग्राहक हा वेगळा भाग झाला, लोकांमध्ये ग्राहक हे आलेच. मी लोक म्हणतोय, मग ती लोक कुठली जातपातीचा विचार न करता, त्याची आर्थिक कृतीचा विचार न करता, त्यांचा स्त्री पुरुषचा विचार न करता, तो पेशंट आपल्याला काय देणार आहे न देणार याचा विचार न करता लोक जोडत जातात. कारण आपला जो व्यवसाय आहे तो सेवा व्यवसाय, तो उत्पादन व्यवसाय नाहीये. आणि सेवा व्यवसायाचा जो बेस आहे, जो पाया आहे, तो फक्त तुम्ही किती लोक जोडताय याच्यावर अवलंबून. त्यामुळे जेवढं तुम्ही लोक जोडाल तेवढी तुमची प्रगती सगळ्याच अनुषंगाने जास्त होत जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं पोट सामान्य असेल, म्हणजे खूप मोठं नाही खूप छोटंही नाही, सामान्य असेल, त्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर जोपर्यंत तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न आहे होता की या पेशंटला काय आवश्यक आहे, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मला स्वतःला काय आवश्यक आहे हे शोधण्याची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त पेशंटला काय आवश्यक आहे, जे योग्य आहे ते करा, जे आवश्यक आहे ते करा, जे माफक आहे ते करा, आणि जे माफक आर्थिक गरज आहे त्याप्रमाणे करा. तुम्हाला स्वतःला मला काय हवंय हे शोधणं आणि त्यासाठी धडपड करणं या गोष्टीची गरज पडणार नाही. तुम्हाला ते आपोआप लोकांच्या पाठीमागे येत जाईल. तसं लोखंडे परिवार, चांगले परिवार हे मला काही नवीन नाही, ते आमचे घरचेच लोक आहेत, त्यामुळे आमचेच भाऊ बंधू आहेत. त्यांनी इथं धामणगावमध्ये जी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या धामणगावकरांसाठी निश्चितच आवश्यक आहे, फायद्याची आहे. त्याचा धामणगावकरांनी निश्चितच फायदा करून द्यावा आणि लोखंडे डॉक्टर सुद्धा जेवढं जमेल तेवढं धामणगावकरांना देण्याचा प्रयत्न करावा. आणि निश्चितच या सहकार्यातून धामणगावकर आणि लोखंडेच्या सहकार्यातून दोघांचाही निश्चितच फायदा होईल. आणि आता जे सरांनी सांगितलं की 10 बेडचं हॉस्पिटल निश्चितच लवकरात लवकर 30 बेडचं त्याहीपेक्षा जास्त मोठं व्हावं की त्यांना त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. थोडं करून मी धन्यवाद. धन्यवाद. पोट लहान असलं की लवकर होतं. सर्वप्रथम शिंदे महाराज हे शुभ आशीर्वाद देतील. मार्गांना विनंती आहे आपण शुभ आशीर्वाद द्यावे. शुभं करोति कल्याणं आरोग्य धनसंपदं शत्रुबुद्धि विनाशाय दीर्घदोषे नमस्तुते. आज या ठिकाणी नवजीवन हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी होते. सर्व राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातले सर्व पंचक्रोशीतील धामणगाव पंचक्रोशीतील मंडळी सर्व उपस्थित आहेत. चांगले प्रसिद्ध डॉक्टर तेही उपस्थित आहेत. आणि आरोग्य हे म्हणजे खूप महत्वाचा विषय असतो. शरीर माध्यम खलु धर्म साधन. शरीर हे एक साधन आहे आणि त्या शरीरामध्ये आधी व्याधी सगळ्या असतातच. शरीर दुःखाचे पोटा, रोगाचे भंडार, अनेक रोगराई शरीरामध्ये आहेत. म्हणून शरीराला आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि आरोग्यासाठीच ते म्हणजे अस्पताल वगैरे उभारतात. आणि आमचे गुरुजी सांगायचे की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे शरीर स्वस्थ असेल तरच काही करता येतं. म्हणून शरीरासाठी, शरीराची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आता आणि सुंदर अशी सेवा ही केली पाहिजे. कोणतीही आपले सगळ्यांचे नेते आहेत, माजी आमदार भिमरावजी धोंडे साहेब, डॉक्टर वारे साहेब,
या ठिकाणी उपस्थित असलेले विजूभाऊजी गोलार, उद्धव बापू दरेकर, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय क्रांतीताई, आता ज्यांनी या ठिकाणी आशीर्वाद दिले ते शिंदे महाराज, उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिगण, आज हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता विजूभाऊ बोलत असताना मी आपल्या चष्टेरी त्यांना हे तालुका म्हणून घोषित म्हणजे मागणी करा असं मी म्हणलो. लगेच उद्धव बापूने लगेच नगरला द्वारा म्हणजे पोळ्याची सोय केली तिकडे. पोळ्याला म्हणजे आम्हाला लांब होतंय नगर, आम्हाला बरं आहे बीडकडे, आम्हाला बीडकडच बरं आहे. नगरला तुम्हाला तिथं जवळ असल्यामुळे तुम्ही ती मागणी करताय. वास्तविक पाहता मराठवाड्याच्या ज्या सवलती आपल्याला इकडून मिळतात त्या महत्वाचे आहेत असं माझं मत आहे. आणि धामणगाव ही बाजारपेठ आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त वाढणारी आणि लवकर फास्ट वाढणारी ही बाजारपेठ. फक्त बांधकाम करताना आता धोंडे साहेबांची माझी चर्चा झाली की जसं डॉक्टरांनी पुढे जागा सोडून बांधकाम केलंय, तसं आता नवीन बांधकाम होताना आबा सजीव सगळ्याला विनंती केली पाहिजे की आपण पुढे जागा. सगळ्यात मोठा आपल्या इकडे पार्किंगचा प्रश्न येतो. त्यानंतर कडेपेक्षा ही बाजारपेठ ही फास्ट व्हायला लागली, कारण बरेचसे खेडे आसपासचे इथे जोडलेले. वैद्यकीय सेवा या भागामध्ये निश्चितप्रमाणे चांगल्या पद्धतीची व्हायला पाहिजे. चांगले हॉस्पिटल बाळासाहेबांच्या मुलांनी इथं हॉस्पिटल चालू केलंय. त्याच्यानंतर इतरही बरेचसे हॉस्पिटल आहेत. हेही हॉस्पिटल जे लोखंडे परिवारांनी या ठिकाणी चालू केलंय ते सुद्धा आम्ही आतमध्ये फिरून पाहत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल इथं चालू केलंय. त्यांनी रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा द्यावी, कारण आता तुम्ही सगळे बरंच बसले ते माझ्या लक्षात आले. त्याच्यामुळे जास्त उद्देश, कारण वैद्यकीय सेवेमधलं जे काही सांगायचं ते डॉक्टर वाळेसाहेब डॉक्टर सांगायचं सांगितलंय. मी त्याच्यामध्ये जास्त उद्देश करण्यापेक्षा आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. पहिल्याने याच्याकडे आपल्याला सगळ्याला लक्ष द्यायचंय. दवाखान्यातच जायची गरज नाही पडली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आताच जी आपली लाईफस्टाईल आहे ही सगळी बदललेली. वास्तविक पाहता कष्ट शरीराला राहिलं नाही म्हणून आजार वाढत चालले. म्हणून शरीराला व्यायाम असणं गरजेचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तरुण पिढी सुद्धा हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण आज तरुण पिढी व्यायामाकडे त्या म्हणावं त्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं जात नाही. मैदानी खेळ आता राहिलेले नाहीत, कारण सगळे मोबाईलमध्ये गुंतले. म्हणून आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन प्रत्येक आपल्या कुटुंबामधल्या तरुणाला व्यायाम करायला लागला पाहिजे. या मताचा मी आहे की जेणेकरून आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य यांनी जे हॉस्पिटल इथं चालू केलंय त्यांच्या हाताला चांगल्या पद्धतीचं यश येवो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद काका. तालुका करायचा, नगरला जोडायचा, जे काय असेल ते तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या. त्यातलं आम्हाला काय कळत नाही, पण तुम्ही आज जसे एकत्र आहात तसे एकत्र राहून आमचा विकास करा एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. यानंतर मान्य गणपती मुंडे साहेब. आम्हाला त्याचं कळत नाही, अगदी सांगितलं तुमचं काय असेल. आज या ठिकाणी नवजीवन हॉस्पिटल त्याप्रमाणे सुखदत्त आंबेडकर माऊली प्रसादांची यांचं उद्घाटन थोड्या संपन्न झालेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब खासवे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सभापती उद्धव दरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयकुमार गोलार, त्याचप्रमाणे महाराज नगरून डॉक्टर मंडळी आलेले आहेत, धनंजय वारे, त्याचप्रमाणे आपल्या कडाचं प्रॅक्टिस करत असलेले कांबळे, त्याचप्रमाणे आमच्या जुन्या सहकारी आणि आमचे विरोधक क्रांतीताई चौधरी, त्यावेळेसच सांगितलं क्रांतीताई चौधरी, त्याचप्रमाणे पुढवर बरेचसे गावचे सरपंच, या गावचे सरपंच मनोज गाढवे, डॉक्टर अकीब उपसरपंच, त्याप्रमाणे श्रीलंका जिल्हरके, माजी महापौर संजय महाजन वंजरवाडी, अरुण जगताप सरपंच पाटण, प्रल्हाद मुळे सरपंच घाटा, शिवदास टेकरे सरपंच मस्तुमाचीवाडी, विजय गाढवे ग्रामपंचायत सदस्य, अमोल चौधरी माजी सरपंच, रावसाहेब लोखंडे माजी पंचायत समिती सदस्य, खंडू हाके सरपंच हाकेवाडी, दत्तू कोटे सरपंच सांगली, विकास पवार सरपंच सारखे, मोहन आमचे सरपंच संत्री, अण्णासाहेब सत्तार, त्याचप्रमाणे काढवण बरेचशी मंडळी
मंडळी आलेले आहेत, संतोष सांगळे आहेत, राजाभाऊ करपिले, संभा करपिले, आणखी बरेचसे सांगळे, कारण सांगळ्याच्या मुलीचं दवाखाना आहे ना, कमल बाबतीत वेळ आलेली आहे, काही स्टोरी आले चढलेली मंडळी, हा करायचे बरेचसे मुले आहेत. आणि हा दवाखाना आमचे जुने ज्येष्ठ सहकारी विद्या अण्णा यांचा नातू आणि सांगळेकर श्यामराव सांगळे त्यांचा कधी विवाह झाला कड्याला मोठ्या थाटामाटामध्ये, आणि दोघे डॉक्टर आहेत. आता दवाखाना या ठिकाणी सुरू होतो. बऱ्याचशा व्यक्तींनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत की दवाखाना गरजेचा आहे नाही, दवाखाना गेल्यानंतर शुभेच्छा द्यायच्या का नाही. शुभेच्छा आहेतच, कारण आपण काय कोणाला आजारी पडायला सांगत नाही. तो आजारी पडतो तो दवाखाना घेतो, त्यामुळे त्याच्यावर उपचार व्हावे अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला द्यायला काही हरकत नाही. आणि आपण आपलं जर आजारीच पडायचं नसलं तर मग आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर पेशंट आहे. कोणत्याही माणसाला विचार, त्याचं वय 50-60 दिवस झालं की त्याची किडनी खराब असते, लिव्हर खराब असतं, कॅन्सर झालेला. हे जर प्रमाण टाळायचं असेल तर आपल्या आहार विहारामध्ये बदल करायचा. आपल्याकडं अनिर्बंध औषध फवारणी असते, फळावर फवारणी, गव्हावर फवारणी, ज्वारीवरची फवारणी, असं फवारणी केलेलं अन्न आपण खातो आणि त्याच्यातले बॅक्टेरिया जे विषाणू शरीरामध्ये जातात आणि मग जरा वय वाढलं, शरीराची ताकद कमी झाली की कॅन्सर झाला. आपल्याकडे गुडघेदुखीचा फार मोठा आजार आहे. मागे एकदा मी टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला लिहिलं होतं की आमच्या भागात जरा 50 झाला की गुडघे दुखायला लागतात, त्याचं जरा संशोधन करा. मग पुढच्या कमीमध्ये गादी खराब झाली, गादी कशाने खराब होते, मग गुडघे बदलायचं काम पण होतं. हे जरी असलं तरी काही काही भागामध्ये गुडघे दुखण्याचा आजार फार कमी, आपल्या भागात जास्त आहे. या ठिकाणी आता चांगले आहे हे राज्य डॉक्टर, ते पण त्याच्यामध्ये अचूकपणे सांगू शकतो. शरीरातली पुढच्या कमी झाली, ताकद कमी झाली की मग हाडं दुखायला लागतात. आपला सगळ्यांचा आहार विहार जो आहे, आपलं दूध दिलं जातं त्याचं थोडं आपण घेत नाही. तर म्हणजे हाडं मजबूत होण्यासाठी जे अन्न घ्यावं लागतं ते आपण घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठायला पाहिजे. आता बाळासाहेबांनी सांगितलं व्यायाम करायला पाहिजे. धामणगावचा व्यापार फार वाढलाय, पण कशामुळे वाढलाय? हे 2 रोड झाल्यामुळे वाढला. वजन आपला हा धामणगाव म्हणजे पातळी जो काढा स्टेट मिरजगाव स्टेट रिपोर्टपर्यंत हा रोड झाला आणि हा रोड बरेच वर्ष पडलेला होता. कधी मी निवडून आल्यानंतर तो दुरुस्त केला. 2 रोड चांगले झाले. लोक आता मला भेटले असं म्हणतात खरं म्हणजे नगर ते धामणगाव मार्गे कॉन्क्रीटचा रोड झाला पाहिजे. प्रयत्न करावा, नाविल करायचं काम आपलं लोक. म्हणजे आता गडकरींना मी भेटलो होतो, ते म्हणजे तुम्हाला मदत देत नाही, कशाला तुमचं काम नाही. दिल्लीला एकदा गेलो होतो, भेटलो, ते म्हणजे तुमच्या भागामध्ये आम्ही एवढ्याच निधी दिला, पहिल्या पंढरपूर दिलं, हे दिलं, नॅशनल दिले, मतं करून देते. मग आता तिथं मतं देते तिथं काम करू असं पण असतं का? आपल्याकडे काही वाढ आली की इतकी वाढ येते मागचा पोट विचारते. म्हणजे कुणी कोणासाठी म्हणते, माझ्या एखादी असं नाही. जो कोणी तुम्हाला जास्त काम करीत असेल लोकप्रतिनिधी त्याच्याबरोबर आपण जायला पाहिजे. आपण वारीमध्ये जातो, कामं मागं पडतात. आपला तालुका महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस तालुका आहे. खूप पाण्याचे काम होण्याची गरज आहे. आता गावाच्या शिंपराचं योजनेचं काम सुरू झालेलं आहे, ते होईल. तेवढ्या सुद्धा आपल्या भागात नाही. मराठवाडा बिल्डिंग जे आपला तालुका त्यातून सुटलेला आहे त्याचंही पाणी आलं पाहिजे आणि पश्चिम वाहिन्याचं पाणी सुद्धा आलं पाहिजे. पाणी आलं तर रस्त्यामध्ये विकास होईल. अन्यथा आपल्याकडे पाहुण्यांचा पाण्याचा दृष्टिकोन असं असतं. पुण्याच्या पलीकडचे पाहुणे म्हणतात दुष्काळ उन्हाळ्याच्या वेळेला तुमच्याकडे या लोक म्हणले ऊन फार आहे, मराठवाड्यामध्ये सावलीच नाही. एखाद्या नागपूरचा पाहुणा लागतो म्हणतो मराठवाड्यामध्ये तुमच्या बीड जिल्ह्यात आहे का पाठ्या पाऊसच काही
याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या रानामध्ये बांधावर पुण्याचे लोक काय झाडं लावणार नाही. आपल्याला काय वाटते जे टिकाऊ त्याला पाणी लागत नाही, लिंबाचे असतील, बागाचे असतील, अशी झाडं आपण टिकवले, पाणी जमिनीला धरून ठेवलं तर आपल्या सगळ्यांना स्वतःचे शेत पाहायला मिळतील आणि आपल्या आहार चांगला राहील, आरोग्य चांगलं राहील. डॉक्टरच्या दारात कमी जावं लागेल. आता या ठिकाणी सांगण्यात आलं की बाळासाहेब लेखमचा मुलगा आहे, अजूनही आपल्याकडे सरासरी डॉक्टर कमी आहेत. 1000 माणसाला एक डॉक्टर पाहिजे. आपल्या धामणगाव परिसरामध्ये 25-40 लोक असतील. धामणगावामध्ये अजून 10 डॉक्टर आले तरी काय अडचण नाही. एवढे दवाखाने चालतील. कारण लोक विचार करत नाहीत. जरा आजारी पडला, नामकरण करायला आलं की तो दवाखान्यात आला आणि त्यांनी तुम्हाला आजारीच पडायचं नसतं तर आरोग्य दवाखाना मागचं का त्याला? असं काहीतरी करा की तुम्ही आजारी पडले, असा आहार घ्या, असं व्यायाम करा, आजारी पडणार नाही. ते डॉक्टर म्हणले जे आजारी पडतील ना त्यांच्या ते उपचार करतो. तरुण मुलं 20 वर्षाचं काल आलं सकाळी मी फेसबुकवर पाहिलं, 20 वर्षाचं मुलं आपल्या महासांगीचं हनुमानवाडीचं 20 वर्षाचं पोरगं पाठीवरून पडलं निघेल. त्याची जीवनशैली काय असणार आहे? त्याची जर जीवनशैली चांगली असती 20 वर्षाचे मुलं आता घ्यावं का? पण असं फार घडतं. त्यामुळं गावातले जे तुम्ही कारभारी लोक आहेत, शिकलेले, ज्यांना असं वाटतं मला फार कळतं, त्यांनी गावातल्या लोकांना आणि नेहमी सांगायला पाहिजे की तंबाखू सोडून दे, सिगारेट सोडून दे, दारू घेऊच नको. जे वरती शिकवलं तरी कॅन्सर होणार नाही. पण तंबाखूचे प्रयोग चालू आहे, त्यानंतर दुसरे चालू आहे, भोगळ दारू चालू आहे. असं म्हणलं तुमचं आरोग्य करा. माझी या निमित्ताने सर्व धामणगाव आणि परिसरातील लोकांना विनंतीची विनंती आहे की डॉक्टर लोखंडे, त्याचप्रमाणे आमची श्यामची मुलगी म्हणजे सांगण्याताई, आता त्याला सांगण्याताई म्हणता येणार नाही, आता ती लोखंडेताई झालेली. तर लोखंडेताई तुम्ही लोकांना हे पण ट्रेनिंग द्या, आहार विहाराचं सांगा, चांगले उपचार करा, परमेश्वर तुम्हाला हे देईल, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र उत्तम बोडखे, पत्रकार, उपसंपादक यांचं आगमन या ठिकाणी झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. रावसाहेब बाबांना विनंती आहे त्यांचं स्वागत करा पुष्पगुच्छ देऊ. यानंतर ऋणनिर्देश प्राध्यापक डॉक्टर श्याम सांगळे सर स्वीकारतील आणि एक विनंती आहे, अल्पपहाराची व्यवस्था केलेली आहे, त्यावर कृपया तुम्हीही अल्पपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि थोडे साहेबांनी जो महत्वाचा संदेश दिलेला आहे तो आहे वृक्षारोपणा संदर्भामध्ये. आणि मागच्या 10 दिवसापासून संतोष भंगे सर असतील, मनोज गाडवे सर सरपंच आहेत, आम्ही एक नियोजन केलं थोडे साहेब की यावर्षी या पावसाळ्याच्या अगोदर धामणगावमध्ये किमान 100 वनाची झाडं लावायचं नियोजन आमचं या ठिकाणी चालू आहे आणि ते नियोजन आम्ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार आहोत. आणि आज नवजीवन हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जोडे साहेब लोखंडे परिवार वनाची झाडांचं वृक्षारोपण आजच करतायत धामणगावच्या बाजाराच्या परिसरामध्ये. त्या निमित्तानं ही सर्व खूप गरजेचं आहे की वाढणं त्यांनी पावसाळ्याची वेळ त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था करतील. श्याम सांगेल सर. नमस्कार सगळ्यांना. माझी मुलगी डॉक्टर पूजा आणि जावाई लोखंडे यांनी नवजीवन हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी तसेच शुभकर्ता मेडिकल व माऊली पॅथोला जिल्ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आष्टी तालुक्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काका, त्याचप्रमाणे या तालुक्याचे माजी आमदार भीमरावजी भोंगे साहेब, उद्धवबाबू दरेकर, शिवाजीराव शिंदे, डॉक्टर अनिल आरबे, प्राचार्य हरिदास विराटे, उद्योगपती अण्णासाहेब चौधरी, क्रांतीनानी चौधरी, संपतराव सांगळे हे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी या दोन्ही परिवारांच्या वतीने म्हणजे लोखंडे परिवाराचे आणि सांगळे परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नगरवरून डॉक्टर धनंजय वारे काळीवालाजी अपेक्स हॉस्पिटल, त्याचप्रमाणे डॉक्टर ईश्वर कच्छे फिजिशियन अपेक्स हॉस्पिटल, त्याचप्रमाणे परत तावरे स्पर्श हॉस्पिटल पुणे, तसेच श्रीकांत सांगळे
करा यांनी उपस्थित राहिले कार्यक्रमाचे शोभा वाढवून सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या गावचे संजय नानाजी गाडवे, मनोज गाडवे, अखिल सय्यद, विजयजी बोल्ला, सुदाम काका झेंडुरके, संजय महाजन, अरुण जगताप, प्रल्हाद मुळे, शिवदास शेकडे, हरी शिंदे, अमोल चौधरी, रावसाहेब लोखंडे, छट्टू हाके, जगदूत मोठे, विकास पवार, मोहन आमटे, अण्णासाहेब शिरसाट, रेशीम गव्हाणे यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कड्यावर आलेले साधारणजी बुधावडे, राजवासू कर्डिले, संभाजी कर्डिले, रवींद्र भोगळे, रोहन चौधरी, बजरंग कर्डिले, नाकासाहेब कर्डिले, प्रतिभा सांगळे, संतोष सांगळे, हरिभक्तराव पांडुरंग कर्डिले हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आजून आलेले सुनील रेडेकर यांचे आभार व्यक्त करतो. सुभाष चौधरी भाऊ यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उपस्थित डॉक्टर गुरे, अरविंद खिलारे, रोहित परदेशी, श्री डॉक्टर चौधरी, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लहान गरजू पाहुणे, महिला मंडळी यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम अल्पवापर दर्शन ते असं जाहीर केले. सगळ्यांना विनंती आहे, फराळ घ्या. उत्तमराव बोरखे, दादा पवार आणि शरद गर्जे तिघांना विनंती आपण या ठिकाणी समोरून आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.